नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या आरीबेटी या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर डिस्प्युटेशनविषयी आपण बोलत होतो आणि त्याचं एक छोटंसं उदाहरणही आपण पाहिलं. तर डिस्प्युटेशन म्हणजे प्रश्न विचारायचे स्वतःला. आम्ही काउन्सिलर्स हेच प्रश्न तुम्हाला विचारतो. पण नुसतं इररॅशनल बिलीफ्स कळून उपयोग नाही, ते रिप्लेस पण करता आल्या पाहिजेत ना रॅशनल बिलीफ्सनी. आणि त्यासाठी स्वतःला प्रश्न विचारायचं धाडस करा. हे जे प्रश्न आहेत डिस्प्युटेशनचे, ते उगाच तुपात तळून पाकात घोळून असे विचारले जात नाहीत. ते एकदम रोखठोक प्रश्न असतात. म्हणजे आपण असं म्हटलं होतं बघा एक उदाहरणामध्ये की तो ना थोडा आगाऊच आहे. तर आता त्यावेळेला हा जेव्हा विचार आपल्या मनात येईल तेव्हा तो इररॅशनल आहे हे रेकग्नाइज करून त्याला डिस्प्यूट आपल्याला करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी मला हे विचारलं पाहिजे की मग हे तू सिद्ध करू शकतेस का की तो आगाऊ आहे? किंवा आपण म्हणतो बघा, शिबाई माझ्या सासूबाई ना कायम बाई रागावलेल्याच असतात. आता हे एवढं ओव्हर जनरलाइज का बोलावं? बरोबर ना? त्या कधीच शांत किंवा आनंदी अशा कधीच नसतात का? कायम त्या रागावलेल्याच असतात का? सो हे असे प्रश्न हे आपण स्वतःला विचारले पाहिजेत. ज्या गोष्टी ज्याच्यामध्ये आपल्याला राग येतो, कटकट होते, ह्या गोष्टींमध्ये खास करून तुम्ही स्वतःला हे नेहमी विचारा की हा जो राग आहे किंवा कटकट जी मला होतीये ती करत राहिल्यामुळे माझं हित होतंय का अहित होतंय? हा प्रश्न जरूर स्वतःला विचारा. आपण अगदी सहज म्हणतो बघा, शिबाई मला पसारा सहन होत नाही, उशीर झालेला सहन होत नाही. त्यावेळेला स्वतःला हे जरूर विचारा की एवढं ह्याच्यात सहन न होण्यासारखं काय आहे? आणि मग हे जे काही आहे ते मला सुसह्य होण्यासाठी मी काय करू शकते? आपण जे विचार करतोय ते तर्कशुद्ध विचार आहेत का? या आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे आपल्याला अपेक्षित भावना मनात तयार करता येत आहेत का? हा जो काही प्रश्न आयुष्यामध्ये आलेला आहे तो खरंच एवढा जीवन मरणाचा प्रश्न आहे का? आणि त्यामुळे स्वतःला प्रश्न विचारा. कायम विक्टिम कार्ड खेळणं जे असतं, मी गरीब बिचारी, माझ्यावर अन्याय होतो, मला दुजाभाव मिळतो, माझी कोणाला किंमत नाही, माझं कोणाला कौतुक नाही, हे जे सगळे विक्टिम कार्ड्स आहेत हे खेळणं थांबवा. शुभेच्छा मंडळी. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.